हाय, गुड मॉर्निंग फ्रेंड. शुभ सकाळ. राम राम. आज आपण गुलाबाची झाडं लावूया. काल मी कोल्हापूरमध्ये गेलो होतो. ऑफिसचं काम होतं त्याच्या निमित्तानं. तर काय झालं, येता येता एक नर्सरी होती. नर्सरीच्या बाजूला अशा आपल्याला गुलाबाची झाडं म्हणजे पिशवीत होती. त्यांना ते वाटले मेले वगैरे काहीतरी. त्याच्यामुळे त्यांनी ते काढून टाकलेत नर्सरीतले. त्यांना वाटलं ती मेलीत की काय. त्यांनी ती पिशवीतून पूर्ण बाहेर फेकून दिली ती. त्यांची ती माती जी असते ती त्यांनी परत वापरली असणार आणि ते अशी बाहेर फेकले होते. थांबा तुम्हाला दाखवतो कसे बघा. ही बघा नर्सरीतील गुलाबाची झाडं पूर्णपणे त्यांनी पिशवीतून बाहेर काढली होती आणि फेकून दिली होती. तर ते आपण घेऊन आलेलो आहे. बघूया आता ही जगतात की नाही. माझ्या मते तर 100% सर्व झाडं जगणार असं त्यांनी 100% जगणार. याच्यासाठी आता आपण इथे बाजूला आपल्या नदी आहे, नदीवरती जाऊन आपण माती आणलेली आहे आणि थोडीशी वाळू आणलेली आहे. त्याचप्रकारे आपल्याला जे आवश्यक असले साहित्य कटर हे सगळं आणलेलं आहे आणि काल आपण पिशव्या पण सोबत आणलेल्या झाडं लावण्यासाठी. तर आपण बघूया आता ही झाडं जगतात का. जगली तर बरंच होईल. असं टाकून देण्यापेक्षा अचानक खराब झाली असती. त्याच्यामुळे आपण ह्याचा कॅरीबॅगच्या अशा पिशव्या पण विकत आणलेल्या आहेत आणि त्या पिशव्यामध्ये आपण एक एक झाड लावूया आणि बघूया आपल्या इथे जगले तर ठीक. आपल्याला तेवढं आपल्या गार्डनमध्ये पण नवीन झाडं ॲड होतील. जसे एका ठिकाणी आपल्याला हे एक झाड असंच पडलेलं भेटले बघा. हे पण त्या मालकांना वाटलं मेल्यासारखं, त्यांनी पण हे फेकून दिलेलं बाहेर. मग ते पण आपण उचलून आणलेलं आहे. बघू आता हे झाड आपण जगवण्याचा प्रयत्न करू. कशा प्रकारे आपण आता मातीमध्ये पिशव्यामध्ये माती भरूया आणि सर्व झाडं हे करूया, आपण जगवण्याचा प्रयत्न करूया, आपण लावूया. हे आपलं आता इकडचं ॲडिनियमचं मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं. खूप फुलं आलेलं आहे त्या ॲडिनियमच्या झाडाला अशा प्रकारे. नंतर इथे हे जेट प्लॅन्ट आहे. नंतर हे कॅसुलस टाईप याच्यातले आहेत. अशा ॲडिनियमच्या आपण बारीक बियापासून जे शीटपासून तयार केलेले झाडं पण आता मोठे झालेले आहेत. सर्व झाडं आता आपण मस्तपैकी आता आलेलं आहे. अशा प्रकारे आता आपण हे करूया, एक एक गुलाबाचं झाड लावूया आणि त्यांना आपण 100% जगवण्याचा प्रयत्न करायचा आणि 100% जगणारच. मला पण माहिती आहे. उपाय असे कोणी झाड फेकू नका. जर आपल्याला जर तिथे जगवता वगैरे येत नसतील किंवा त्यांची केअर वगैरे करता येत नसतील तर आपले फ्रेंड असतील ज्यांना झाडांची आवड असेल त्यांना ती झाडं द्यायची किंवा ते त्यांना ते गिफ्टमध्ये द्या. म्हणजे असे फेकून देण्यापेक्षा त्या झाडं तरी त्यांच्याकडे चांगल्या स्थितीत जगतील आणि वाढतील. कारण की आता आपल्याला माहिती आहे किती प्रमाणात प्रदूषण आहे आपल्याकडे. आता सिटीच्या ठिकाणी बघायला गेलात तर खूपच प्रदूषण असते. एक एक झाड आपल्याला महत्त्वाचं आहे. असे फेकून देण्यापेक्षा किंवा काढून टाकण्यापेक्षा जर आपले मित्र असतील कोण असतील तर त्यांना जर झाडाची खरंच आवड असेल तर त्यांना ते गिफ्ट द्या. त्यांना पण ते बरं वाटेल आणि ते झाड पण वाढेल. त्याचप्रकारे आपल्याला ऑक्सिजन पण भेटेल. आता आपण पहिल्यांदा हे झाड लावूया बघा. अशा प्रकारे आधी माती आपण एकत्र करू सर्व, कारण ह्याच्यात थोडी वाळू आहे, लाल माती वगैरे सगळं आपण टाकलेलं आहे. सगळं आता हे करूया, एकत्र करू. आता ही आपली माती झाली तयार करू. आता ही माती आपण त्या ज्या कॅरी बॅग आणलेल्या आहेत काय त्या कॅरी बॅगमध्ये सर्व माती आपण भरूया. अशा प्रकारे आपण या कॅरी बॅगमध्ये भरलेलं आहे. नर्सरीच्या ज्या कॅरी बॅग असतात त्याच आपण आणलेल्या आहेत आणि याला तुम्हाला बारीक फुटवे पण आलेले दिसत आहेत. त्याने का उपटून टाकले काय माहीत, त्यांनाच माहीत, त्यांना काय वाटलं देव जाणो. पण हे झाड मेलं नाही आहे, जिवंतच आहे. आपण याला पण जिवंत आहे पाणी टाकून वगैरे आपण आता बघूया कसं वाढतं. नाही म्हणता माझ्या मते 50-60 तरी झाडं असतील ही सर्व आपण जे आणलेले आहेत. अशा प्रकारे आपण आता हे सर्व झाडं लावूया. तेवढंच आपल्या कलेक्शन पण वाढलं आपल्या गार्डनमध्ये, आपल्या याच्यात परसबागेमध्ये. तेवढेच आपली झाडं पण वाढतील चांगल्यापैकी, आपल्याला दिसायला पण बरं वाटते मस्तपैकी. अशा प्रकारे आता आपण सर्व झाडं एकदा लावून घेतो आणि तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे ते सर्व झाडं आणलेले. हे सर्व उपटून आणलेले आहेत बघा असे. म्हणजे त्याने मेल्यासारखे वाटले असतील, त्यांनाच माहिती काय वाटलं असेल. पण हे आता आपण लावूया सर्व झाडं मस्तपैकी. हे बघा मित्रांनो, अशा प्रकारे आपण 40 पिशव्या भरल्या आहेत. आपण पाव किलो पिशव्या आणलेल्या तिथे देखील 40 पिशव्या होत्या, त्या पण आपल्या संपलेल्या आहेत. अजून आपले नाही म्हणता 10-12 रोपं तशी शिल्लक आहे. आता आपण याला एक जुगाड करूया मस्तपैकी. आपल्याकडे जे पाण्याच्या वेस्टेज बॉटल असतात
जे आपण फेकून देतो त्या बॉटलमध्ये आता हे उरलेले 10 झाडं लावायच्यात आपल्याला. पाण्याची जी वेस्टेज बॉटल वगैरे असतात त्याच्या, आपण ती नदीतनं आणलेली माती पण संपलेली आहे. परत एकदा आता आपल्याला जायला लागते बघा माती आणायला नदीवरती. हे बघा मित्रांनो, जी शिल्लक राहिलेले झाडं आपण आता सर्व पिण्याच्या बॉटल जे असतात 1 लिटरच्या बिस्लरीच्या त्याच्यामध्ये असे लावलेले आहेत टोटल. म्हणजे टाकाऊपासून टिकाऊ, म्हणजे टाकाऊचा पण आपण आता याच्यात वापर केलेला. अशा प्रकारे आपले आता जेवढे सर्व गुलाबाची झाड आहेत ते आपण आता लावून झालेले आहेत. टोटल आज आपण 50 गुलाबाची झाडं लावलेली आहेत, जी नर्सरीवाल्यांनी फेकून दिली होती, जी त्यांना वाटत होती वेस्टेज आहेत किंवा जगणार नाहीत, अशा याने ते फेकून दिलेलं. बघूया आपल्याकडे ते आता जगतात की काय होते ते. त्यात सर्व झाडं आहेत ना, आता आपण हे सर्व झाडं आता आपण सावलीमध्ये खाली आपण ठेवणार आहेत ना. पहिल्यांदा खाली सर्व झाडं ठेवूया, त्याच्यानंतर त्या सर्व झाडांना आता पाणी देऊया. पाणी दिल्यानंतर तुम्हाला दाखवतो बघा कसं आहे. हे बघा मित्रांनो, अशा प्रकारे आता आपण सर्व झाडं आता खाली आणलेले आहेत आणि सावलीमध्ये ठेवलेले आहेत. अशा प्रकारे आता याला आपण पाणी देणार आणि 15-20 दिवसानंतर बघूया आता याला काय होतं, जगतात की मरतात. माझ्या मते तर 100% सर्व झाडं जगणार आहेत आणि सर्व झाडांना बारीक पालवी आलेली आहे. आपण आता हे 5-6 दिवसानंतर याला थोडीशी छाटणी करायची, जी पानं सुकलेली वगैरे आहेत ती पूर्णपणे काढायची आहेत. अशा प्रकारे टोटल आपले 50 झाडं आज आपण लावलेले आहेत. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा कमेंटमध्ये कळवा. तसेच हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा आणि लाईक करा, म्हणजे असेच नवीन नवीन आम्ही व्हिडिओ आपल्यासाठी तयार करू आणि आपल्यासाठी माहितीसाठी अपलोड करत जाऊ. आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये एकदा कळवा. आणि सर्व मित्रांना एक विनंती आहे, खरंच आपल्याला झाडं लावणे हे महत्त्वाचं आहे, कारण की औद्योगिक क्रांतीमुळे हवेचे प्रदूषण पण खूपच वाढलेले आहे आणि त्याच्यामुळे ऑक्सिजनचे प्रमाण देखील कमी होत चाललेले आहे. तर सर्वांनी प्रत्येकाने आपल्या घराभोवती जिथे जिथे जागा मोकळी असेल तिथे तिथे प्रत्येकाने झाडं लावा, ही मला सर्वांना विनंती आहे. आणि खरंच जर आपल्याला त्या झाडाची केअर करता येत नसेल तर आपल्या फ्रेंडमध्ये गिफ्ट तरी द्या किंवा इतरांना ते द्या, किंवा आपण गार्डन असेल किंवा बगीचा असतो त्या ठिकाणी ते झाडं नेऊन हे करा, डोनेट करा, म्हणजे ते झाडं तिथे वाढवले जातील. अशी कुठेही फेकून देऊ नका. म्हणजे कसं त्या एक एक झाड आपल्याला आता महत्त्वाचं आहे. तरी आपल्याला कोणाला जर खरंच जर झाडांची आवड असेल किंवा जास्त झाडं झालेली असतील किंवा वेळ भेटत नसेल व त्यांची देखरेख करायला वगैरे, तर कोल्हापूर सिटीमध्ये आम्हाला सांगा, आम्ही आपली पूर्णपणे मदत करू. किंवा ती झाडं तुम्हाला जर नको असतील ते आम्हाला हे करा, डोनेट करा, म्हणजे आम्ही असेच ते कुठल्या तरी ठिकाणी नेऊन आपण लावता येतील. जिथे झाडाचे प्रमाण कमी असेल अशा ठिकाणी आपण ते लावूया. त्याच्यामुळे निसर्गाचा समतोल राखला जाईल, हिरवळ वाढली जाईल. आणि अशा प्रकारे माझी पण एक स्वप्न आहे की मी आमच्या गार्डनमध्ये जे माझी परसबाग आहे किंवा माझ्या घरासमोर आहे 10,000च्या वरती झाडं, वेगवेगळ्या जातीचे वेगवेगळ्या प्रजातीचे अशी मी 10,000च्या वरती झाडे लावण्याची माझी एक स्वप्न, माझं एक ड्रीम आहे. त्या ड्रीम पूर्ण करायला तुम्ही पण मदत करू शकता. जर आपल्याला झाड नको असेल किंवा ते जास्तच वाढलेलं आहे, त्या झाडाचा तुम्हाला कंटाळा आलेला आहे, देखरेख करू शकत नाही, असे झाडं आम्हाला सांगा, आम्ही त्यांची वाढ करू, व्यवस्थित त्याची देखभाल करू. आणि आपल्याला हा ब्लॉग कशाप्रकारे वाटला हा एकदा आम्हाला कमेंटमध्ये कळवा. आणि माझा नंबर मी या ब्लॉगमध्ये तुम्हाला नंबर डिस्प्ले करतो. आपल्याला काही झाडाविषयी काही अडचण असेल तर त्या नंबरवरती कॉल केला तरी पण चालेल. धन्यवाद. भेटू पुढील भागामध्ये. बाय.